नमस्कार, न्यूज चेक मराठीमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, परंतु असं असताना बदलापूर शहरातले अनेक असे परिसर आहेत ज्या परिसरातल्या रस्त्यांची चाळण झालेली आहे आणि त्या रस्त्यांचं काम तातडीनं होणं गरजेचं आहे। सध्या आपण बदलापूर पश्चिमच्या बॅरेज रोड डीमार्ट या परिसरात आहोत। ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तो सुद्धा रस्ता तुम्ही बघत असाल तर त्याची सुद्धा चाळण झाली आहे आणि डीमार्टच्या अगदी समोरचा हा जो रस्ता आहे तो रस्ता सुद्धा जर तुम्ही बघत असाल तर या रस्त्याची सुद्धा चाळण मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि खरं तर या रस्त्याचं काम व्हावं यासाठी एकंदरीत निमेशजी जनवाड आणि त्यांचे इतर पदाधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे एक साकडं घातलं जाणार आहे की यामुळे वाहनांचं सुद्धा नुकसान होतंय, रिक्षांचं सुद्धा नुकसान होतंय आणि एकंदरीत वाहन चालकांना सुद्धा अनेक त्रासाला सामोरं जे आहे ते या ठिकाणी जावं लागतंय। सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एकंदरीत काही पॅसेज आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी जमू शकतं आणि याचा अंदाज पुढील भविष्यात ज्यावेळी पाऊस चालू होईल त्यावेळी वाहन चालकांना येणार नाहीये, परंतु हा पूर्ण परिसर बघत असाल तर एकंदरीत फक्त हाच चौक नाही तर याच्या पुढचे सुद्धा काही चौक आहेत ज्यांची चाळण या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। लाखो रुपयांची बिलं यापूर्वी या रस्त्यांसाठी काढली गेली आहेत, परंतु तरीही कोणतंही काम या ठिकाणी झालेलं नाहीये। अर्थात आपण अधिक माहिती घेणार आहोत, निमेश जनवाड आपल्या सोबत संवाद साधणार आहोत। पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि रस्त्यांची चाळण झाली। ज्या परिसरात माझ्या मते रस्त्यांसाठी लाखो रुपये खर्च केले गेलेले आहेत एकेकाळी काही महिन्यांपूर्वी, परंतु आता सध्या त्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली पाहायला मिळते। नागरिकांना त्रास होतो, वाहनांचं सुद्धा यामध्ये नुकसान होतं। काय सांगायचं? खरं तर सामाजिक उपक्रम करत असताना कुठेतरी लोकांच्या नागरिकांच्या समस्यांवर देखील वाचा फोडणं फार गरजेचं आहे। मी या बॅरेज रोड प्रभागामध्ये लहानाचा मोठा झालो, लहानपणापासून मी इथे वावरतोय आणि आता तुम्ही पाहत असाल की आपण आहे ना डीमार्टच्या मुख्य रस्त्यावर आहे आणि हा एक अरुंद रस्ता आहे। इथून जाण्या येण्याचा एकमेव हा पर्याय आहे। बाजूला डीमार्ट आहे, तिथे ऋतुवर्ल्ड कॉम्प्लेक्स आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या सोसायट्या या ठिकाणी आहेत। हा रस्ता म्हणजे मुख्य रस्ता आपल्याला कसा म्हणता येईल तर इथून शाळेच्या बसेस जातात, रिक्षास जातात, वरिष्ठ नागरिक इथून जातात, वयोवृद्ध नागरिक जातात, गरोदर महिला जातात, गाड्या इथून नेहमी इथे वर्दळ सुरू असते। तुम्ही जर आता बघत असाल तर कंटिन्यू वर्दळीचा पट्टा आहे हा, परंतु गेले अनेक वर्षापासून या पट्ट्यावरती कुठल्याही लोकप्रतिनिधीचं इथे लक्ष नाहीये। असंख्य इथे ऍक्सिडेंट झालेले आहेत, लोक बाईकवरनं स्लिप होतात, लहान मुलं इथे पडतात। तुम्ही जर मध्ये तो जो हे बघितला असेल तो पाईप, तो ओपन पाईप आहे, त्याच्यामध्ये पाणी भरल्याच्या नंतर कुठल्याही लहान मुलाचा पाय त्याच्यामध्ये जाऊ शकतो, कुठलाही मोठा अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो। परंतु या पट्ट्यावर गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतोय पावसाळ्यामध्ये अशी इथे परिस्थिती असते की लिटरली इथून जाणं येणं अशक्य झालेलं असतं आणि हा पावसाळा तर येणारा पावसाळा आहे, अजूनपर्यंत कोणाचं लक्ष नाही। परंतु याच्या आधीचे अनेक पावसाळे असे गेलेत की या पट्ट्यावर कुठल्या लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही आणि लोकांना याचा प्रचंड प्रमाणावर त्रास होतोय आणि लोकांच्या त्रासाला वाचा फोडणं हे आमचं काम आहे। त्याकरिताच आज मी तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर हा रस्ता जरी झाला, हा रस्ता तुम्ही बघितला, हा रस्ताच नुसता अडचण नसून या प्रभागामध्ये अनेक अडचणी आहेत। तुम्ही माझ्या समोर बघा, आता तिथे मेक इन इंडियाचा तिथे कॅमेरा दाखवा, मेक इन इंडियाचा हा इथे स्तंभ बनवलाय, त्याच्या खालती बघा काय परिस्थिती आहे, संपूर्ण माती आहे आणि जर पाऊस पडल्याच्या नंतर संपूर्ण ही माती चिखल संपूर्ण रस्त्याभरामध्ये पसरणार आहे। तर या सगळ्या गोष्टींकडे कोण लक्ष देईल? इथे वेगवेगळे मॅनहोल्सचे झाकणे, ते दुनियाभरचे झाकणं ओपन अवस्थेमध्ये पडलेले आहेत, कोणाचाही अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो, त्या मॅनहोल मध्ये कोणी पडू शकतो, कोणाची बाईक गाडी फोर व्हीलर अटकू शकते। इथून जर तुम्ही असंच पुढे चालला, जर बॅरेज रोड प्रभागाला तुम्ही वळसा घालून आला तर अनेक असे चौक केलेले आहेत, तिथे अशी परिस्थिती आहे की तिथे जरा पण सुशोभीकरण नाहीये, साफसफाई नाहीये। कोट्यावधीचा निधी काढून या प्रभागामध्ये छोटे छोटे चौक बनवले, पण त्या चौकाला कोणी झाडत पण नाही आणि कोणी कधी त्याच्याकडे स्वच्छता देखील करत नाही। इतके गार्डन्स या प्रभागामध्ये बनवलेत कोट्यावधी रुपयाचा निधी काढून, परंतु या गार्डनची सुशोभीकरण नाहीये। लहान मुलं, पालक, वयोवृद्ध नागरिक तिथे जाऊन बसू शकत नाहीये। व्यसन करणाऱ्यांचा अड्डा ते गार्डन्स इथे झालेले आहेत
आणि या असंख्य अडचणी या बॅरेज रोड प्रभागामध्ये आहे आणि याच्याकडे लक्ष देणार कोण? मला लोकप्रतिनिधींना इथे दोन लोकप्रतिनिधी आहेत, मला त्यांना सांगावं असं वाटतं की तुम्ही या सगळ्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, ज्या समस्या आहेत त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतंच जाऊन तासनतास एखाद्या ठिकाणी बसून कुठल्याही गोष्टीची बसून तिथे टाइम वेस्ट करून या बॅरेज रोड प्रभागाचा विकास होणार नाहीये. त्यासोबत आता तुम्ही सांगता की इथे लोकांनी बघा 30-30 लाख रुपयाला एकेकाळी फ्लॅट घेतलेले आहेत, परंतु अशी परिस्थिती आहे की या बॅरेज रोड प्रभागाचं वेटेजच वाढत नाहीये. लोकांना 25 लाख रुपये पण भाव मिळत नाहीये. तर का मिळत नाही याचा विचार करणं, लोकप्रतिनिधींनी याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि कुठेतरी या बॅरेज रोड प्रभागामध्ये सुख सुविधा व्यवस्थित मिळायला पाहिजे, हेच मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इकडच्या लोकप्रतिनिधींना मी विनंती करतोय. अर्थात या परिसरात युतीची सत्ता असं म्हणू शकतो. एक शिवसेनेचा नगरसेवक आहे, एक भाजपाचा नगरसेवक आहे. दोघांना तुम्ही कधी अशी वैयक्तिक त्यांच्याकडे काही मागणी केली आहे का? कारण की पावसाळा अवघ्या काही दिवसांवरती, किंवा त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का? बघा, दोघांशी आमचं बोलणं, आम्ही वेळोवेळी या प्रकरणामध्ये बोलत असतो, परंतु कुठेही फास्ट ऍक्शन यामध्ये आम्हाला दिसून आली नाहीये. कारण निवडणुकीच्या काळामध्ये मी स्वतः लोकप्रतिनिधींना सांगितलंय की तुम्ही इथून पुढे बॅरेज रोडच्या प्रभागाच्या विकासाकडे लक्ष द्या, तरच आम्ही तुम्हाला चांगला मोलाचा सपोर्ट करू. आम्ही सपोर्ट केलेला पण आहे, परंतु सपोर्ट करून सुद्धा कुठल्याही पद्धतीची हालचाल मला या ठिकाणी दिसत नाहीये. फक्त लोकांची दिशाभूल करून, लोकांच्या मेंदूशी खेळून, तासनतास लोकांकडे बसून ह्या अशा प्रकारचं राजकारण या बॅरेज रोड प्रभागात सुरू आहे. आणि मला असं वाटतं जर असंच राजकारण या बॅरेज रोड प्रभागात सुरू राहिलं तर मला असं वाटतं की अजून 5-10 वर्षात तरी या बॅरेज रोडचा विकास होणार नाही. तर माझी कळकळीची विनंती, हात जोडून नम्रतेची विनंती आहे इकडच्या लोकप्रतिनिधींना, तुम्ही कृपया करून या बॅरेज रोडच्या विकासाकडे लक्ष द्या. अन्यथा वेळोवेळी तुम्ही जे काम कराल, बोगस काम कराल, ते प्रत्येक बोगस काम जनतेसमोर आणण्याचं काम मी नक्की करेन. समोर आणण्याचा तुम्ही आता उल्लेख केला. यापूर्वी सुद्धा तुम्ही विविध शिबिरं राबवलेली आहेत, विविध छोटी मोठी काही कार्यक्रम आहेत लोकउपयोगी ते तुम्ही केलेली आहेत. आता हे सुद्धा लोकांना याचा त्रास होणार आहे. जर लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने नाही लक्ष दिलं, तुम्ही पुढाकार घ्याल यासाठी? बघा, कुठेतरी या लाईव्हचं उद्देश असा नाही की हा प्रॉब्लेम मला एकट्याला नाही किंवा आमच्या 4-5 जणांना नाहीये. मी तुम्हाला दाखवतो, इकडचे जे स्थानिक शिक्षित जे रहिवासी आहेत, स्थानिक आणि सोफॅस्टिकेटेड लोक असं म्हणू शकता आपण, जे ऋतुवल परिसरामध्ये राहतात, बघा त्यांनी मला हे फोटोज पाठवलेले आहेत. बघा, या रोडचे फोटोज पाठवलेले आहेत त्यांनी. आणि हे शिक्षित, हे बघा त्यांनी काय लिहिलंय, बस दाखवा मागे, बस दाखवा. बघा तिथे लोकांनी काय लिहिलंय, येस मेनी एरियाज ऑलरेडी हॅव सिमेंट रोड बट द लीस्ट सम प्रोव्हिजन शुड बी मेड हिअर. म्हणजे या ठिकाणी द रोड कंडिशन इज व्हेरी पॅथेटिक. हे लोक बोलतायत, आम्ही नाही बोलत आहे. लोकांनी मला 2023 चे मेसेजेस पाठवलेले आहेत. बघा, जे 23ला त्यांनी विनंती केलेली आहे या रोड संदर्भामध्ये, अजूनपर्यंत हा रोड होत नाही. मग लोकप्रतिनिधी करतायत का या ठिकाणी? 23 नंतर आता निवडणूक झालेली, निवडणुकीत तुमच्याकडे आले नाही करू किंवा तुम्ही त्यांना विचारलं नाही का तेव्हा की रस्त्यांची दुरवस्था आहे, प्रभागात समस्या आहे? बघा, आम्ही या निवडणुकीमध्ये स्पष्ट, माझं एक मत होतं, आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला आम्ही सहकार्य करत होतो त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की कुठेतरी जर तुम्ही या बॅरेज रोड प्रभागाचा विकास घडवणार असाल, चांगल्या उद्देशाने इथे काम करणार असाल, लोकांची गैरसोय करणार नसाल, तर आम्ही तुम्हाला संपूर्णपणे सहकार्य करू. परंतु मला असं वाटायला लागलंय की आता इलेक्शन झाल्याच्या नंतर कुठेतरी आमचा चहा लोकप्रतिनिधींना कडू लागायला लागलाय. याच्या निवडणुकीच्या आधी आमचा चहा गोड लागायचा, आता कडू लागायला लागलाय. आणि निवडणूक झाली त्याच्यानंतर आता कोणी काही लक्ष देत नाहीये. पण लोकांच्या समस्या, लोकांचे प्रॉब्लेम काढणं हे आमचं एकमेव कर्तव्य आहे आणि आम्ही हे करत राहू. इथून पुढे सुद्धा बॅरेज रोड प्रभागामध्ये जे चांगले काही शासनाच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून जे या ठिकाणी निधी उपलब्ध होईल, त्या प्रत्येक कामांवर आम्ही लक्ष ठेवू. चांगल्या रीतीने काम कसं झालं पाहिजे, बोगस काम ला आम्ही जराही सपोर्ट करणार नाही या ठिकाणी. अर्थात लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. तुम्ही मुख्य अधिकाऱ्यांशी काही चर्चा करून याबाबत निवेदन देणार आहेत? आम्ही नक्की आम्ही या बदलापूर शहराचे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, जसे मुख्याधिकारी आहे किंवा म्हणा अनेक असे राजकारणी आहेत, त्यांना आम्ही नक्कीच एक पत्र देणार आहोत की कुठेतरी तुम्ही बॅरेज रोड मधल्या या सर्व गैरसोयींवर लक्ष द्या आणि लोकांना होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवा.
अर्थात तर एकंदरीत डीमार्ट बॅरेज रोड या परिसरात आपण आहोत. लोकांच्या मेंदूशी खेळणं बंद करा लोकप्रतिनिधींनी, आणि या रस्त्याने तसेच त्यांच्या ज्या काही समस्या आहेत लोकांच्या त्याच्यावरती लक्ष द्या, असं या ठिकाणी मागणी निमेशजी जनवाड यांनी केलेली आहे. आपण पाहिलं इलेक्शन काळात त्यांनी सुद्धा या ठिकाणी काम केलं, परंतु काम करत असताना बॅरेज रोड परिसराचा विकास झाला पाहिजे असं खरं तर त्यांचं म्हणणं होतं आणि अशी त्यांची मागणी होती. परंतु आता सध्याच्या घडीला एकंदरीत हा जो काही परिसर आहे त्या परिसरात रस्त्याची दुरावस्था झाली असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं आणि तातडीनं लगेचच या रस्त्यांचं काम करून घ्यावं अशी मागणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी.